पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आजच्या 6वी मेला यांच्याकडे एकही फ्लॅट नाहीये। काय करायचं कळत नाही। आणि तू कुठे फिरतेस ग? आपलं ठरलेलं तू पार्लरला जाणार, तू इकडे कुठे उन्हात रात फिरतेस सांग मला? हे डब्बा पण एकटाच खाल्लाच वाटतं। अच्छा, डब्बाही खाल्ला नाहीये, उपाशी आहेस? वा छान। हे असं करते तुझी वहिनी म्हणून डोकं फिरतं माझं। अहो ऐका ना, तुम्ही म्हणताय तसं पॅकेज मध्ये जर हॉटेलचं मंथली बुकिंग केलं तर ते आपल्याला परवडणार नाही हो, खूप महाग पडेल। आणि आज जी घरं बघितली, जी घरं आवडली भाड्याने घ्यायची, असं त्यांचं भाडं खूप आहे। आणि ज्या घरांचं भाडं कमी आहे तिथे मयू आणि कुहूला घेऊन जाण्यासारखं नाहीये। मला तर खरंच कळत नाहीये इतक्या लवकर आपल्याला घर कसं मिळेल की नाही काही। आई, आपल्याला घर मिळालं। कोणतं घर? सोय झाली, मी सोय केली। सोय केली म्हणजे? माझं जवळच एक घर आहे आणि ते रिकामं सुद्धा आहे। तुम्ही तर तिथे राहूच शकता ना। अगं आई, तो माझा खूप चांगला मित्र आहे म्हणून मी शेअर केलं। तू फक्त एकदा त्याचं म्हणणं तर ऐकून घे। मी ना आधी त्याच घरात राहायचो। इनफॅक्ट मी आत्ताच त्या नवीन घरात शिफ्ट झालोय आणि ते घर रिकामच आहे। सो यू ऑल आर मोस्ट वेलकम देअर। काय झालं, तुम्ही एवढे शांत का झालात? नाही असं काही नाही। तू सांग ना, डिटेल्स सांग फ्लॅटचे, म्हणजे कुठे आणि किती स्क्वेअर फीटचा आहे, किती मोठा आहे? सर इथून स्ट्रेट गेलो ना की त्या चौकातून पहिलाच लेफ्ट मारायचा, तिथेच आहे माझी बिल्डिंग। आणि बिल्डिंग पण छान आहे आणि फ्लॅट तर एकदम उत्तम कंडिशन मध्ये आहे। अच्छा। अहो पण आपण असं कसं त्याच्या घरी जाऊन राहणार ना? बॅग भरणार आणि राहून जाणार। एक तर खूप मोठं घर आहे, स्पेशियस सुद्धा आहे आणि खूप हवा येते। अश्विनी, तुझ्यासाठी सांगतोय, पूर्व पश्चिम डिरेक्शन सुद्धा आहे। सो आताही तुम्ही ऑफर रिजेक्ट नका करू, लगेच एक्सेप्ट करा। अश्विनीच्या पार्लरसाठी पण एकदम कन्व्हिनियंट आहे आणि सर तुमचं ऑफिस पण तिकडेच आहे ना, तुम्हाला दोघांना पण सोपं जाईल ना ते। हो आई, आणि ना कुहूची स्कूल बस पण तिकडेच येते। सी, हे घर ना तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे। घर किती खोल्यांचं? 1 BHK आणि खूप स्पेशियस आहे। तुमच्या फॅमिलीसाठी ते एकदम सुटेबल आहे। अरे बापरे, म्हणजे खूपच मोठा फ्लॅट आहे। त्याचं काय ना, मी स्वयंपाक करताना ना मला कुहूचा अभ्यास घ्यावा लागतो। अजून एका एक्स्ट्रा खोलीचं काय करणार ना? नको, आम्ही जरा लहानच घर बघू आमच्या सोयीप्रमाणे। अरे एक रूम एक्स्ट्रा अशी कोण कंप्लेंट करता अश्विनी? तू नको यूज करू ना, ती लॉक करून टाक तुला नसेल करायची तर। वहिनी, मी काय म्हणतो, आपण आधी घर बघूया, मग ठरवू ना काय करायचं ते। नाही भाऊजी, काय आहे ना, प्रतीक म्हणाला ना की चौकातनं लेफ्ट घ्यायचं आहे। त्या एरियात तर खूप खूप गडबड आणि गोंधळ, आणि इतक्या वर्दळीत घर म्हणजे जरा। मान्य की कसबासाठीचा एरिया आहे, पण माझ्या बिल्डिंग पाशी एकदम शांतता असते, टोटल शांतता। नाही मग तर नकोच। त्याचं काय ना प्रतीक, मयू कधी कधी ना क्लासमधनं उशिरा येते आणि एवढ्या उशिरा येणं आणि शांत एरिया असेल तर जरा रिस्कच आहे ना तिच्या दृष्टीने पण, म्हणून नको। कम ऑन यार आई, तू पण ना। एक मिनिट मयुरी, अश्विनी मला सांग, आपण इकडे उभे राहून इकडे का डिस्कस करतोय हे सगळं? जाऊया, घर बघूया आणि मग काय ते डिसाइड करूया ना। एक्झॅक्टली, करेक्ट बोलतायत सर। करेक्ट आहे, चालेल। हो चला चला चला, लवकर चल चल। अहो कसं कळत नाही तुम्हाला?
आपण प्रतीकच्या घरी जाऊन कसं राहणार? तर बरं दिसतं का बरं दिसत नाही? आपल्याकडे चॉईस आहे का मला सांग? 2 मुलींना घेऊन आपण बाहेर पडलोय घराच्या. थोडी ऍडजस्टमेंट करावी लागेल ना. हे बघा, आपण अश्विनी, माझी फॅमिली आणखीन एक रात्र त्या गाडीत नाही राहणार. मला ते नाही आवडणार, रादर मला ते चालणार नाही. अरे सर, तुम्ही अजून इथेच आहात? अश्विनी, मी तुमच्या फॅमिली सारखा आहे सर. मी मयुरीचा मित्र म्हणून तुमच्याशी नाही बोलत आहे. इनफॅक्ट मी अश्विनीला किती आधीपासून ओळखतो, म्हणून तुम्हाला हक्काने सांगतोय, प्लीज चला. अश्विनी, मला प्रतीकचं बोलणं पटतंय. जाऊन बघून येऊया. बघायला काय हरकत आहे? नाही आवडलं तर मग बघू काय करायचं. बेस्ट, चला. हे बघ अश्विनी, आपण बघूया ना, फ्लॅट जवळच आहे. बघून यायला काय हरकत आहे? नाही आवडलं तर बघू काय करायचं. चल. पोहे घ्या. शिल्पीला ना तासन तास आरशासमोर उभं राहायला वेळ असतो, पण घरकाम, आईला जरा मदत करावी तर ते नाही. त्याच्यासाठी मात्र वेळ नाही. आईला झेपत नाही तर जरा पाणी भरायला मदत करावं, पण ते नाही होत तिच्याने. आईचे गुडघे दुखतायत, त्याचं तिला काही पडलेलं नाहीये. पोहे घेत आहे ना, बघा जरा मीठ पीठ बरोबर आहे का? लिंबू देऊ का? ती सावंतने आली, तिच्याशी बोलता, दूध पेपरवाल्यांशी बोलता. फक्त बायकोशी बोलायला नकोय तुम्हाला. आपल्या बायकोची तब्येत ठीक नाहीये, तिची जरा चौकशी करावी तर ते नाही, त्याच्यासाठी मुख गिळून बसलाय. अहो शिल्पी आपली मुलगी आहे, तिच्या भविष्याचा, तिच्या आनंदाचा विचार करूनच मी हा निर्णय घेतला असेल ना. ती आनंदात असावी असंच वाटतंय मला, पण मला समजून घ्यायचं सोडून राग धरून बसले. तुम्ही माझ्याशी बोलणार आहात की नाही? अहो बोला ना, चिडचिड करा, आरडाओरड करा, काहीतरी बोला. इतकी नकोशी झाली आहे का हो मी? असं असेल ना तर मी जीवच देते. हो की नाही सांगू तरी झाला. सो हे असं आहे आमचं घर सर. बिल्डिंगच्या टेरेसवर ना खूप मोठ्या मोठ्या टाक्या आहेत, मग 24 तास पाणी असतं. आई, आणि तिथून ना व्ह्यू खूप भारी दिसतो. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या बिल्डिंगला स्वतंत्र पार्किंग सुद्धा आहे. आणि सिक्युरिटी पण आहे ना. आणि शेजारचे बघितले ना किती चांगले आहेत. हो आई, आणि तुला महत्वाचं सांगू, तिकडे ना देवारा सेटअप करायला अगदी व्यवस्थित जागा आहे. मयू, तू इथे येऊन गेली होतीस का? नाही अगं, म्हणजे मला प्रतीकने हे सगळं सांगितलं. आणि बघ ना, इथे आल्यावर मला आवडला फ्लॅट. बाबा मस्त आहे ना? हा छान आहे. आता ना फाटे फोडूया नको, हा फायनल करूया फ्लॅट. अच्छा हा प्रतीक, ते भाड्याचं किती भाडं द्यायचं? अरे दिस इज नॉट डन. हे आपलंच घर आहे ना, मग तुम्ही कशाला भाडं करताय? अरे स्वतःचं म्हणजे तुझं आहे, आमचं नाहीये ना. आणि रेंट घ्यावं लागेल तुला, असं कसं? फॉर्मॅलिटीज पूर्ण करूया आपण. आणि तू रेंट नाही घेतलं तर मग डील कॅन्सल. काय अश्विनी? ओके ओके, आपण काहीतरी नॉमिनल अमाऊंट ठरवूया. ओके. ए भाई, वहिनी आणि श्रेयस अजिबात ऐकणार नाहीये. त्यांना कसं सगळं एकदम ऑफिशियल आणि अप टू डेट लागतं. अहो पण मी सांगतो ना, याची खरंच काही गरज नाहीये. गरज नसेल तर आम्हाला या घरात राहायचं नाही, आम्ही दुसरं घर शोधतो. हो ना? हो ठीक आहे, तुम्ही रेंट द्या. पण आता हे फायनल आहे ना की तुम्ही इथेच राहताय, मग आता दुसरी घरं बघणं बंद. हा हो. बरं, मी तुम्हाला ना बेडरूम आणि बाल्कनी दाखवतो. ओके चला. या तिथेच आहे. हा
ये ना, ये ना. वेलकम होम. आई, हा विक्रम. आठवला ना? नमस्कार काकू. विक्रम ये ना, तू बस बस बस, तू बस. आई अगं काय झालं माहितीये का, आम्ही इकडनं जात होतो तर हा म्हटला की मला तुझ्या आई वडिलांना भेटायचंय. मग म्हणलं वाय नॉट, भेटूयात. हट्टच करत होता. बरं बाबा कुठे आहेत? बाहेर गेले. काकू कशात तुम्ही? बरी आहे. शिल्पी खूप सांगत असते अहो तुमच्याबद्दल. तुम्हाला मंदिरात जायला आवडतं ना भजन कीर्तनासाठी? कसं चाललंय ते? चहा ठेवू? नको, चहा नको. आई चहा काय, सो मिडल क्लास. कॉफी घेशील तू? नाही शिल्पी नको, मी निघतो. अरे असं काय करतोयस, पहिल्यांदा आलायस तू, कॉफी तरी घेऊन जा. बरं मला कंपनी म्हणून घे. चालेल ना? ओके कर. बरं विथ शुगर विदाउट? विदाउट शुगर कर. ठीक आहे. आई 2 कॉफी, याला विदाउट शुगर. माझी रेग्युलर जशी कडक असते तशी, अर्ध दूध आणि अर्ध पाणी. शिल्पी अगं तू का नाही कॉफी करत आहे? काकू आत्ताच आजारपणातनं उठल्यात ना, आणि त्यांना काय ऑर्डर सोडतीस तू? अरे पण तिने घरातली सगळी कामं चालू केली आहेत, आणि माणूस जेवढा पटकन कामाला लागतो ना तेवढा लवकर तो फिट होतो. शिल्पी काय बोलतेस? काय शिल्पी, कॉफी करायला एवढं काय लागतं असं? बरं ठीक आहे थांब. आई, आई ग जरा 1 मिनिट ये ना. ऐक ना, तू बस, मी करते कॉफी. राहू दे, मी करते. बघितलंस? बरं चल आपण आतमध्ये जाऊन गप्पा मारूया. शिल्पी थांब. जे काय बोलायचं नाही इथे बसून बोला. बेडरूम मध्ये जायची गरज नाही. आई, आई काय आहे हे? मी काय लहान आहे का आता? मग सांगण्याची वेळ का आणतेस? काय हरकत आहे आम्ही आतमध्ये बसलो तर? मित्र आहे तो चांगला माझा. मित्र आहे ना, मग इथे बसून बोला. उगीच शोभा होणार नाही ना, असं काही वागू नका. आम्ही जाऊन आतमध्ये बोललो तर तुला काय हरकत आहे सांग बरं? उगाच काहीतरी शंका कुशंका काढत बसायच्या. आणि असेल आमचं मैत्री पलीकडे काहीतरी नातं असेल, काय प्रॉब्लेम आहे? तसंही माझा डिवोर्स झालाय. मी कोणालाही उत्तर द्यायला बांधील नाहीये आई. तू तुझ्या आई वडिलांबरोबर राहतेस. आम्ही जाब विचारला नाही ना तरी संस्कार सोडल्यासारखं वागू नकोस. आता राहतेय तुमच्या सोबत, पण आता हे घर माझ्या नावावर होणार आहे. हो पण अजूनही झालं नाही. अजूनही हे घर तुझ्या वडिलांचे आणि त्यांचेच नियम तुला पाळावे लागतील. म्हणून सांगते, मी जे सांगेन ते तुला ऐकावं लागेल. इथे हॉलमध्ये बसून बोलायचं असेल तर बोला. बेडरूम मध्ये जायची परवानगी मी तुला देणार नाही. काकू शिल्पी इट्स ओके, काही इश्यू नाही. आपण इथेच बसून बोलू. नाही, अजिबात नाही. आता मला इथे थांबायचं सुद्धा नाहीये. आपण तुझ्या गाडीत जाऊन गप्पा मारूया. चल. काळजी घ्या. केव्हा या मुलीला अक्कल येणार आहे परमेश्वर जाणे. आई, आपण ही रांगोळी का काढतोय, तोरण का लावतोय? आपल्याकडे पूजा आहे का? अगं आपण या घरात ना छोटीशी पूजा करतोय. पण का? हे घर तर आपलं नाहीये ना. पण आपण या घरात राहणार आहोत की नाही, मग आपण पूजा करून या घराला सांगणार आहोत की आमचं रक्षण कर, ह्या घरात सुख समृद्धी शांतता नांदू देत, हो की नाही, आणि आपली प्रगती होऊ देत. आता मला सांग, तुझ्या शाळेत तुला काय शिकवतात? शाळेच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा, हो की नाही, आणि प्रेमाने राखायचा. तसंच हे घरही प्रेमाने आपलंसं करायचं. कळलं?
म्हणजे आई ती रूम आहे ना त्याच्यात मी माझी खेळणी पण लावू शकते. हो, तुझी खेळणी लावू शकतेस. हे बघ, खेळण्यांबरोबर ना अभ्यासाची पुस्तकं सुद्धा लाव. तुम्ही ती पाण्याची सिस्टीम बघितली का? हा बघितलं. म्हणजे तसाही ते कधी पाण्याचा प्रॉब्लेम होत नाही, बट इन केस तुम्हाला असं कळालीच न्यूज आली की पाणी नाहीये, तर तो टाकीवरचा नॉब आहे ना तो ऑन करायचा. या मी तुम्हाला दाखवतो. नाही मी बघतो. न्यूज कुठे फोनवर येते? हा, कधी कधी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकतात ते. तुला काय मदत करू का मी? बघ आता त्या रूम मध्ये जे कपाट आहे ना त्यातली सगळी पुस्तकं खेळणी मी लावेल. फक्त ती मोठी बॅग आहे ना ती उचलायला माझी मदत करशील का? हो. बघ कारण की ती आहे ना खूप जड आहे. तुला जमेल ना? तू मदत करशील ना? मग नक्की जमेल. बरं अश्विनी, मी तुला काही हेल्प करू का? नाही नको, मी मॅनेज करेन. अरे अश्विनी, तू पण तुझ्याकडून मॅनेज नसेल तरी तू हेच म्हणणार आहेस. आय नो यू व्हेरी वेल. सगळी कामं स्वतः करायची असतात ना तुला. बरं हो, चल आपण ते बॅग्स ठेवू. मला पण हे बेडरूम मध्ये लावायचंय. मयू, हा आई. ऐक ना, किचन मध्ये खूप काम आहे, माझ्या बरोबर चल. अगं हे लावायचं. हे ठेव ना इथेच, नंतर लाव. बर. बघ ग केवढं आवरायचं, थोडी मदत कर. हे घे, प्लेट पुसून घे. मयू, ती तुझी मैत्रीण अजूनही जलस होते का ग? अगं तूच नाही का मला मागे सांगितलं होतं तुझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आहे आणि तू त्याच्याशी बोलल्यावर ती खूप जलस फील करते म्हणून? अगं मी ना त्याच्याशी बोलतच नाही हल्ली. हो का? बरं मला सांग, ती दोघं रिलेशनशिप मध्ये आहेत का ग अजून? हो आहेत. तिच्या घरच्यांना माहित असेल ना की तिचा बॉयफ्रेंड आहे म्हणून? आई असं का विचारतेस तू? अगं अगदी सहज विचारते. म्हणजे बघ ना, असेल माहित. मयू, एकच प्लेट किती वेळा पुसणार आहेस? अरे हो. हो ना. म्हणजे आपल्या दोघींचं कसं आहे ना, आपला बॉन्ड किती चांगला आहे. म्हणजे तू माझ्यापासून काही लपवत नाहीस, सगळं बोलतेस. तशी तुझी मैत्रीण तुझ्या आईशी पण बोलते का ग? असेलच ना आई, जाऊ दे ना ती. हां, म्हणजे कसं आहे ना, मुलीचा बॉयफ्रेंड असणं ही खूप मोठी गोष्ट आहे ग, म्हणून विचारलं. पण मयू, मी अगदी लकी आहे, कारण माझी मुलगी मला सगळं सांगते, माझ्यापासून काहीच लपवत नाही. हो ना? आई ऐक ना, मी चेंज करते कारण ही धूळ उडते अंगावर. मी लगेच येते, चेंज करून आवरते. हा, आलेच. काय दचकते, मलाही दचकवते. काय नाही. छान केलीस पूजा. पण 2-2 पेड्यांचे डब्बे कशासाठी? हो, एक देवापुढे ठेवायला इथे आणि दुसरा आपण सोसायटीच्या गणपती मंदिरात नेऊन ठेवू. आणि तिथनं मग ना. तिथनं मग कुठे? हा, कुठे? नाही काही नाही, कुठेच नाही. काही नाही. मला नीट माहिती आहे तुला काय करायचंय. ठीक आहे, तयार हो, मग बघू. बघ ना मयुरी, म्हणजे श्रेयस सरांना कळालं ना अश्विनीच्या मनात काय. म्हणजे कपल्स मध्ये अशी केमिस्ट्री तर असायलाच हवी ना.
जाऊया ना नक्की. असं काय करताय अहो? 10 मिनिटाचाच तर प्रश्न आहे ना. आणि आपण जरी घर सोडलं असलं ना तरी बाबा नक्कीच आपली काळजी करत असतील. ऐका ना, आपण त्यांना एवढंच सांगूया की आम्ही भाड्याने घर घेतलंय आणि आम्ही बरे आहोत. जाऊया चला. अरे श्रेयस, अश्विनी, या 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 आतमध्ये या. थांब.